तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारत देश व महाराष्ट्रामध्ये पेट्रोल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या अनेक बातम्या झळकत आहेत। परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात कोणत्याही प्रकारचा गॅस आणि पेट्रोलचा तुटवडा नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केले आहे। तरीही राज्याच्या विविध भागात पेट्रोल पंप आणि गॅस वितरण केंद्रांवर नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने याबाबत संभ्रम निर्माण होत आहे। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हवाई दौरा करून राज्यातील पेट्रोल पंप व गॅस वितरण केंद्रांवर होणाऱ्या गर्दीची पाहणी करावी अशी मागणी राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। नमस्कार, मी आज हे पत्र निवेदन मागणी पत्र महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलं। याचा आशय असा आहे की फडणवीस साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये गॅस पेट्रोल डिझेलची कमतरता नाही। पेट्रोल 2 रुपये स्वस्त केलं, परंतु पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव इतके वाढलेले तेच परवडत नाही। तर यावर देवेंद्रजी फडणवीसने स्वतः शहानिशा करावी, हेलिकॉप्टरमधून पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करावा आणि महाराष्ट्राचा दौरा करताना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी सोबत ठेवावे आणि हा दौरा तात्काळ करावा। यांच्या लक्षात येईल की समृद्धी महामार्ग, पेट्रोल पंप, लहान लहान गावं, मोठमोठे शहरे या ठिकाणी किती मागणी आहे, लोक किती भयभीत झालेले आहेत। पेट्रोल डिझेल किंवा गॅस हे काही साठवून ठेवणाऱ्या गोष्टी नाही आहेत, या आवश्यक गोष्टी आहेत। 2 चाकी असो, 4 चाकी असो, टिपर असो, JCB असो, ट्रॅक्टर असो, यामध्ये पाहिजे तितकंच फ्युएल भरतात, त्याच्यापेक्षा जास्त भरत नाही। तर फडणवीस साहेबांनी दिशाभूल करणं सोडून द्यावं आणि ही पाहणी करून यामध्ये ताबडतोब लक्ष घालावं हीच विनंती।